Hello, my dear children. Last period we have discussed about 1.5 his first flight. मागच्या तासिकेला आपण 1.5 हिज फर्स्ट फ्लाईट नावाचं जे लेसन आहे त्याची पहिली भरारी किंवा त्याची पहिली झेप नावाचं जे लेसन आहे त्या लेसनला सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्यात आपण मागच्या पिरियडला की कशा पद्धतीने की त्याचं जो सीगल आहे, छोटासा लहानसा जो सीगल पक्षी आहे आणि त्याचं जे संपूर्ण कुटुंब आहे ते कुटुंब समोर असलेला जो पठारावरील जो उंच कडा आहे आणि त्या उंच कड्यावर ते गेलेले आहे आणि त्याच ठिकाणी ते त्याचं संपूर्ण कुटुंब थांबलेलं आहे आणि तो त्याच ठिकाणी राहून गेला कारण त्याने उडायचा झेप घेण्याची, भरारी घेण्याची त्याने धैर्य दाखवलं नाही, म्हणून तो त्याच ठिकाणी थांबून गेला आणि त्याचं संपूर्ण कुटुंब त्या समोरच्या पठारावर विसावलेले होते, विश्रांती घेत होते. फक्त त्याची आई त्याच्याकडे लक्ष देत होती. पठारावरच्या एका उंच कड्यावर आपली पांढरी शुभ्र छाती पुढे काढून ती उभी होती. पुन्हा पायाशी पडलेल्या माशाचा तुकडा ती फाडायची आणि मग आपली चोच सर्व बाजूने खडकावर घासायची. ते अन्न पाहून तो उत्साहित झाला. अशा प्रकारे अन्न फाडून चोच पुन्हा घासून धारधार करायला त्याला खूपच आवडत होती. म्हणजेच इथपर्यंत आपण मागच्या तासिकेला आपण याविषयी माहिती घेतली होती. त्याच्यानंतर पुढे बघा नेक्स्ट पॅरेग्राफ. इथून आज आपण पुढे जाणून घेणार आहोत. गा 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 ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. बेगिंग म्हणजे काय, विनवणी करणे असा त्याचा अर्थ होतो किंवा मग भीक मागणे. ब्रिंग आणणे, सम फूड म्हणजे काय, अन्न. क्राईड ओरडणे की गा 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 त्याने अन्नासाठी आईकडे विनवणी केली. कोणी? त्या सीगलने, त्या समुद्र पक्षाने. ग्वाव कॉल शी स्क्रीम बॅक डेरिसिवली म्हणजे काय, उपहासाने, थट्टाने किंवा उपहासाने. डेरिसिवली. स्क्रीम म्हणजे काय, ओरडणे. आणि त्याच्या आईने देखील ग्वाव कॉल ती उपहासाने ओरडली. ती देखील उपहासाने ओरडली. जेव्हा तो गा 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 त्याने अन्नासाठी आईकडे विनवणी केली आणि त्याच वेळेस आई देखील ग्वाव कॉल ती उपहासाने ती देखील ओरडली. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिवली अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. कॉलिंग म्हणजे हाक मारणे किंवा बोलावणे. प्लेंटिवली म्हणजे काय, केविलवाणीपणाने. केविलवाणीपणाने. अटर्ड म्हणजे काय, उच्चारणे. अँड जॉयफुल म्हणजे काय, सुखकारक किंवा सुखी किंवा आनंदाने. जॉयफुल. स्क्रीम ओरडणे. बघा त्याच्यानंतर ती उपहासाने ओरडली पण तो परत तिला विणवू लागला. तिला विनवणी करू लागला आणि मिनिटभरात आनंदाने त्याने काय केला, चित्कार केला म्हणजेच ओरडला. आनंदाने तो मिनिटाभरात तो आनंदाने ओरडला. का ओरडला असेल, का त्याने स्क्रीम केला असेल, तेच आपल्याला आता पुढे बघायचं आहे. हिज मदर हॅड पिक अप अ पीस ऑफ द फिश अँड वॉज फ्लाईंग अक्रॉस टू हिम विथ इट. हिज मदर हॅड पिकअप म्हणजे पकडणे, पीस म्हणजे तुकडा. वॉज फ्लाईंग अक्रॉस टू हिम. का त्याने आनंदाने चित्कार केला की माशाचा तुकडा घेऊन आई त्याच्याकडे यायला निघाली होती. का तो ओरडला होता? कारण माशाचा तुकडा घेऊन आई त्याच्याकडे यायला निघाली होती, म्हणून तो त्या ठिकाणी काय करत होता, मोठ्याने आनंदाने चित्कार करीत होता. He leaned out eagerly, tapping the rock with his feet, trying to get nearer to her as she flew across. He lean म्हणजे काय, पडलेला. eagerly म्हणजे काय, उत्सुकतेने. टॅपिंग म्हणजे काय, आपटणे, पाय आपटणे. टॅपिंग द रॉक विथ हिज फीट, ट्राईंग टू गेट नियरर म्हणजे काय, जवळ. टू हर ॲज शी फ्ल्यू एक्रॉस की माशाचा तुकडा घेऊन आई त्याच्याकडे यायला निघाली होती. ती जशी उडत जवळ येऊ लागली तसा तो खडकावर पाय आपटत आतुरतेने पुढे झुकला आणि तिच्या
अधिक जवळ जाण्याचा काय करू लागला, प्रयत्न करू लागला, की तो तिच्या अधिक जवळ नियर जाण्याचा तो प्रयत्न करू लागला. का प्रयत्न करू लागला? कारण बट वेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम शी halted her wings motionless, the piece of fish in her beak almost within reach of his beak. beak म्हणजे काय? चोच. बट आता तो तिच्या दिशेने पुढे झुकला आणि तिच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला. का? बट वेन शी वॉज जस्ट अपोजिट म्हणजे काय? विरुद्ध. हिम शी halted म्हणजे काय? थांबणे किंवा स्थगित होणे. हर विंग्स मोशनलेस म्हणजे काय? स्थिर किंवा स्तब्ध असा त्याचा अर्थ होतो. मोशनलेस स्थिर किंवा स्तब्ध. द पीस ऑफ फिश इन हर बीक म्हणजे चोच. ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक, तिच्या चोचीतला माशाचा तुकडा त्याच्या चोचीच्या अगदी निकट असताना ती तशीच थांबली. तिचे पंखही स्तब्ध झाले. कारण जवळ येत असताना ती तशीच थांबली, तिचे पंखही काय झाले होते? स्तब्ध झाले होते. ही वेटेड अ मुमेंट इन सरप्राईज वंडरिंग वाय शी डिड नॉट कम नियरर अँड देन maddened by hunger ही डाईव्ह ॲट द फिश. त्याच्यानंतर ती जवळ काय येत नाही, ती त्याच ठिकाणी थांबली. तिचे पंखसुद्धा स्तब्ध झाले होते. अँड वेट म्हणजे प्रतीक्षा करणे, वाट पाहणे. अ मुमेंट क्षण, सरप्राईज म्हणजे आश्चर्य, वंडरिंग नवल, नॉट कम नियरर अँड देन मॅडन्ड म्हणजे काय? उपासमार. मॅडन्ड याच्या आधी पण आपण याचा अर्थ जाणून घेतलेला होता, किंवा भुकेची जाणीव होणे. मॅडन्ड बाय हंगर म्हणजे भूक. ही डाईव्ह ॲट द फिश, ती जवळ काय येत नाही याचे आश्चर्य वाटून तो क्षणभर थांबला आणि मग भुकेने व्याकुळ होऊन व्याकुळ होऊन त्याने त्या माशाकडे झेप घेतली. झेप घेतली. विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स इन टू स्पेस. की मोठ्याने चित्कार करीत तो बाहेरच्या दिशेला हवेत खाली झेपावला. विथ अ लाऊड स्क्रीम मोठ्याने ओरडणे. ही फेल आउटवर्ड्स म्हणजे काय? बाहेरील बाजूकडे. अँड डाऊनवर्ड्स म्हणजे खाली. अँड स्पेस म्हणजे अवकाश. आणि मोठ्याने चित्कार करीत तो बाहेरच्या दिशेला हवेत खाली झेपावला. Then a monstrous terror seized him and his heart stood still. Then a monstrous म्हणजे काय? धक्कादायक. Monstrous means what? धक्कादायक. धक्कादायक असा त्याचा अर्थ होतो. धक्कादायक. धक्कादायक. देन अ monstrous टेरर म्हणजे काय? फार मोठी भीती. टेरर. सीज म्हणजे पकडलेला किंवा ताबा घेणे. सीज हिम अँड हिज हार्ट स्टूड स्टील. देन अ monstrous टेरर सीज हिम अँड हिज हार्ट स्टूड स्टील. की मोठ्याने चित्कार करीत तो बाहेरच्या दिशेला हवेत खाली झेपावला आणि एका प्रचंड भीतीने त्याच्या हृदयाचा ठोका चुकवला. त्याचा हृदयाचा जो ठोका आहे तो ठोका काय केला होता? चुकवला होता. ही कुड हिअर नथिंग बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. की क्षणभर तो सुन्न झाला. काय झाला होता? सुन्न झाला होता. द नेक्स्ट मुमेंट ही फेल्ट हिज विंग्स स्प्रीड आउटवर्ड्स आणि पुढच्या क्षणी त्याला जाणवले की त्याचे पंख हवेत पसरवले आहे. द नेक्स्ट मुमेंट ही फेल्ट म्हणजे जाणीव होणे. हिज विंग स्प्रीड म्हणजे पसरवणे. आउटवर्ड्स. द नेक्स्ट मुमेंट ही फेल्ट हिज विंग स्प्रीड आउटवर्ड्स म्हणजे पुढच्याच क्षणी त्याला जाणवले की त्याचे पंख हवेत पसरले आहेत. द विंड rush against his breast feathers
देन अंडर हिज स्टमक अँड अगेन्स्ट हिज विंग्स. द विंड, विंड म्हणजे वारा. रश, रश, रश म्हणजे काय? रश मीन्स जोरात, वेगाने. अगेन्स्ट हिज ब्रेस्ट, ब्रेस्ट म्हणजे छाती. फिदर्स म्हणजे पंख. देन अंडर हिज स्टमक, स्टमक म्हणजे काय? स्टमक म्हणजे काय? पोट. स्टमक मीन्स पोट. अँड अगेन्स्ट हिज विंग्स. द नेक्स्ट, द विंग रश अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फिदर्स देन अंडर हिज स्टमक अँड अगेन्स्ट द विंग्स. की त्याच्या छातीवरील पिसांमध्ये, पोटाखाली आणि त्याच्या पंखांखाली वारे भरले आहे. त्याच्या पंखांखाली वारे भरले आहे याची त्याला जाणीव झाली. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर. कटिंग म्हणजे काय? कापलेला तुकडा किंवा छेद देऊन जाणे, किंवा कापलेला तुकडा किंवा छेद देऊन जाणे असा त्याचा अर्थ होतो. कटिंग, छेद देऊन जाणे. ही कुड फील द टिप्स, टिप्स म्हणजे टोक. टिप्स म्हणजे काय? टोक. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर. कटिंग, एअर म्हणजे हवा, वारा. छेद देऊन जाणे, कटिंग छेद देऊन जाणे किंवा मग कापलेला तुकडा असाही त्याचा अर्थ होतो. बघा की त्याच्या पंख्यांच्या टोकांना वारा छेद देऊन जातोय असे त्याला वाटले. म्हणजेच त्याला त्यावेळेस काय वाटले की जेव्हा त्याने प्रत्यक्ष हवेमध्ये भरारी घेतली होती त्यावेळेस त्याला काय वाटले की त्याच्या पंखांच्या टोकांना वारा छेद देऊन जातोय असे त्याला वाटले. He could feel the tips of his wings cutting through the airs. He was not falling headlong म्हणजे काय? डोके पुढे ठेवून किंवा धांदलीने किंवा कपाळ मोक्ष होणे. हेडलॉंग म्हणजे काय? डोके पुढे ठेवून किंवा अविचाराने किंवा धांदलीने किंवा कपाळ मोक्ष. He was not falling headlong now. की मात्र आता त्याचा कपाळ मोक्ष होणार नव्हता. आता त्याला कपाळ मोक्ष होणार नव्हता. का? कारण त्याने आता प्रत्यक्ष हवेमध्ये काय घेतली होती? भरारी घेतली होती, म्हणून त्याचा आता कपाळ मोक्ष होणार नव्हता. He was soaring gradually downwards and outwards. Soaring म्हणजे काय? खूप वर उडत जाणे. सोअरिंग मीन्स वॉट? खूप वर उडत जाणे. अँड ग्रॅज्युअली म्हणजे काय? हळूहळू. की ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स. की तो हळूहळू आता हवेत काय करू लागला होता? तरंगू लागला होता. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड म्हणजे भीती. त्याला भीतीही वाटत नव्हती. की ही वॉज नो लॉंगर अफ्रेड म्हणजे भीती. की आता त्याला भीतीही वाटत नव्हती. की आता त्याला भीतीही वाटत नव्हती. ही जस्ट फेल्ट अ बीट डिझी म्हणजे काय? चक्कर आलेला. डिझी मीन्स वॉट? चक्कर आलेला असा त्याचा अर्थ होतो. डिझी मीन्स वॉट? चक्कर आलेला. डिझी मीन्स चक्कर आलेला. डिझी. ही जस्ट फेल्ट अ बीट डिझी. फक्त किंचित बोळ आल्यासारखे त्याला वाटत होते. की फक्त त्याला केवळ चक्कर आल्यासारखे त्याला वाटत होते. कारण तो प्रत्यक्ष आता आकाशामध्ये भरारी घेत होता आणि त्यावेळेस फक्त त्याला बोवळ आल्यासारखे वाटत होते किंवा चक्कर आल्यासारखे वाटत होते. देन ही फ्लॅप हिज विंग्स वन्स अँड हॅड सोअर्ड अपवर्ड. देन ही फ्लॅप हिज विंग्स वन्स अँड हॅड सोअर्ड अपवर्ड. सोअर्ड म्हणजे काय? भरारी घेणे, झेप घेणे. फ्लॅप म्हणजे काय? फडफडवणे. देन मग त्याने आपले पंख फडफडवले आणि वर झेप घेतली. की त्याच्यानंतर त्याने त्याचे जे विंग्स आहे, त्याचे जे पंख आहे ते पंख काय केले? फ्लॅप केले, फडफडवले आणि त्याच्यानंतर त्याने वरच्या दिशेने झेप घेतली. गा गॉव कॉल हिज मदर सूप्ड
पास्ट हिम हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईज. नॉईज म्हणजे काय? आवाज. गा 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 ग्वाव कॉल आ हिज मदर स्वप्ट. स्वप्ट म्हणजे काय? हवेत झेप घेणे. स्वप्ट मीन्स हवेत झेप घेणे. पास्ट हिम हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईज. गा 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 ग्वाव कॉल आ. पंखांचा फडफडाट करीत आई त्याच्याजवळ झेपावली. आई त्याच्याजवळ झेपावली. ही अन्सर्ड हर विथ अनादर स्क्रीम. अनादर म्हणजे दुसरा, स्क्रीम म्हणजे आवाज. आणि त्यानेही तसाच आवाज करीत तिला काय दिला? प्रतिसाद दिला. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. स्क्रीमिंग म्हणजे ओरडणे. देन म्हणजे नंतर, फ्ल्यू म्हणजे उडणे. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. की त्याचे वडील कलकलाट करीत त्याच्या भोवती फिरू लागले. की त्याचे वडील देखील त्याच्या भोवती फिरू गिरट्या घालू लागले. He saw his two brothers and his sisters flying around him, curveting and banking and soaring and diving. He saw म्हणजे काय? पाहणे, बघणे. His two brothers and his sister flying म्हणजे उडणे. Around म्हणजे भोवती. Curveting means what? वळण घेत हवेत मारलेली ढोलधार झेप असा त्याचा अर्थ होतो. कर्वेटिंगचा अर्थ काय आहे? वळण घेत हवेत मारलेली ढोलधार झेप. अँड बँकिंग म्हणजे काय? बँकिंग मीन्स व्हॉट? वळताना एक बाजू वर करून जाणे. सोअरिंग म्हणजे काय? खूप वर उडत जाणे. भरारी घेणे असा त्याचा अर्थ होतो. बघा या ठिकाणी आता शेवटच्या या सेंटेन्समध्ये की ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर्स फ्लाईंग अराउंड हिम कर्वेटिंग अँड बँकिंग अँड सोअरिंग अँड डायव्हिंग. की दोघे भाऊ आणि बहिणीनेही त्याच्यापाशी झेप घेतली आणि ढोलधार सुरकांड्या मारीत ते त्याच्या आजूबाजूला फिरू लागले. म्हणजे त्याची आई, त्याचे वडील, त्याच्यानंतर त्याचे 2 भाऊ, त्याची बहीण, संपूर्ण परिवार, त्याचं संपूर्ण कुटुंब त्याच्यापाशी झेप घेतली आणि ढोलधार सुरकांड्या मारीत ते त्याच्या आजूबाजूला काय करू लागले? फिरू लागले. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पॅरेग्राफ, पेज नंबर 33 बघा. देन ही कम्प्लिटली फॉरगॉट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय, commanded himself to dive, soar and curve and shrinking shrilly. Shrinking means what? याच्या आधी याचा अर्थ गेलेला आहे श्रिंकिंगचा. श्रिंकिंग means what? काय सांगता येईल? श्रिंकिंग means what? बघा मागच्या वेळेस पण तुम्हाला याचा अर्थ सांगितला होता. ओरडणे किंवा कर्कश आवाज. देन ही कम्प्लिटली फॉरगॉट म्हणजे काय? विसरणे. फॉरगॉट मीन्स वॉट? विसरणे. अँड श्रिंकिंग किंचाळणे असा त्याचा अर्थ होतो. अँड श्रेली कर्कशपणे. श्रिंकिंग म्हणजे काय? किंचाळणे असा त्याचा अर्थ होतो. अँड कमांडीड म्हणजे काय? प्रशंसा, स्तुती असा त्याचा अर्थ होतो. देन ही कम्प्लिटली फॉरगॉट विसरणे. देन ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय म्हणजे उडणे. अँड कमांडीड म्हणजे काय? कमांडीड मीन्स वॉट? प्रशंसा किंवा खुश होणे. हिमसेल्फ टू डाईव्ह अँड सोअर भरारी घेणे. कर्व अँड श्रिंकिंग श्रीली. त्याच्यानंतर आपल्याला उडता येत नव्हते हे तो पूर्णपणे विसरून गेला आणि सूर मारताना म्हणजे डाईव्ह मारताना, सूर मारताना, भरारी घेताना आणि हवेत फिरताना स्वतःवर खुश होऊन कर्कश आवाजात तो आता आरोळी देऊ लागला. कारण आता तो प्रत्यक्ष तो जो छोटा सीगल आहे, समुद्र पक्षी आहे, तो या ठिकाणी स्वतः आता प्रत्यक्ष आकाशामध्ये भरारी घेऊ लागला होता. आणि त्यामुळे त्याने आता की आपल्याला उडता येत नव्हते हे तो पूर्णपणे विसरून गेला होता. आणि हवेत सूर मारताना, आकाशात भरारी घेताना,
हवेत फिरताना स्वतःवर हिमसेल्फ स्वतःवर खुश होऊन कर्कश आवाजात तो आरोडी देऊ लागला. जसं या चित्रामध्ये देखील या ठिकाणी दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने की तो जो छोटासा लहानसा सीगल आहे, समुद्र पक्षी आहे, त्या समुद्र पक्षाने हवेमध्ये त्याची पहिली भरारी घेतली आणि तो स्वतःवरच खुश होऊन कर्कशपणे स्वतःवरच तो खुश होऊन कर्कश आवाजात आरोडी देऊ लागला. इथपर्यंत आज आपण हे जे लेसन आहे हीज फर्स्ट फ्लाईट, त्याची पहिली भरारी, त्याची पहिली झेप नावाचं जे लेसन आहे त्या लेसनमध्ये आज आपण या ठिकाणी थांबूया. आणि येथे जेवढा पॅरेग्राफ आज आपण अभ्यासला आणि त्याविषयी जर तुमच्या मनात काही शंका असतील तर ते तुम्ही मला हमखास विचारू शकतात. धन्यवाद.